संविधान जागर अभियानात सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागानं प्रथम क्रमांक पटकावला आहे। भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी 75व्या वर्षानिमित्त शासनाच्या आदेशाप्रमाणे राज्यभर राबवण्यात आलेल्या संविधानाची जनजागृती उपक्रमात झेडपीच्या शाळांनी सर्वाधिक सभा घेतल्या असल्याची नोंद झाली असून प्राथमिक शिक्षण विभागाच्या कामकाजाचं राज्यभर कौतुक केलं जात आहे। ज्या भारतीय संविधानावर देशाचा कारभार चालतो त्या संविधानाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी शासनानं घर घर संविधान हा उपक्रम हाती घेतला होता। सन 2024-25 या वर्षात घर घर संविधान जाणार आहे। संविधान उपक्रमात जिल्ह्यातील 2055 शाळांनी सहभाग नोंदवला। दरम्यान घर घर संविधान हा शासनाचा उपक्रम असून यासाठी सोलापूर जिल्ह्यातील झेडपीच्या शाळांचा इतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक सहभाग आहे। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण हा उपक्रम राबवतो। या उपक्रमाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे। यामुळेच या उपक्रमात सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागानं प्रथम क्रमांक मिळवल्याचं जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितलं। भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त सन 2024 पासून संपूर्ण राज्यभर घर घर संविधानाच्या अंतर्गत शालेय शिक्षण विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचं आयोजन केलेलं जातं। याच्यामध्ये 26 नोव्हेंबर 2024 ते 26 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये प्रत्येक महिन्याचा एक स्वतंत्र विषय घेऊन भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि विशेष माहिती देण्याबाबतची कार्यवाही शिक्षण विभागाच्या वतीने केली जाते। मागील डिसेंबर महिन्यापासून जे काही शासनाच्याकडून वेगवेगळे उपक्रम दिले गेले त्याच्या अंमलबजावणीमध्ये सोलापूर जिल्हा हा राज्यामध्ये प्रथम स्थानावर राहिलेला आहे। आता जानेवारी महिन्यासाठीची जी थीम आपल्याला होती की याच्यामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती, वकील, इतिहासकार किंवा न्यायाधीश यांनी संविधानाबद्दलचं जे महत्त्व आहे भारतीय संविधानाचं त्याबाबतची माहिती कथाकथनच्या स्वरूपामध्ये देणं, विद्यार्थ्यांमध्ये जे घटनात्मक अधिकार आहेत त्या बाबतीमध्ये चर्चा करणं आणि ही सगळी माहिती शासनानं मान्य संचालक कार्यालयानं जी काही लिंक दिली आहे त्याच्यावर अपलोड करणं म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं। आणि त्याच्यामुळे ऑनलाईन पद्धतीनं आज जो निकाल आलेला आहे, आजची काही प्रतिसाद शासनाकडून जाहीर केला गेलेला आहे, त्याच्यामध्ये सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर आहे।